पावसाच्या दीर्घ खंडामुळे आधीच संकटात सापडलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आता आणखी एका नव्या संकटानं घाला घातला आहे। सोयाबीन पिकावर वानू किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानं उभे पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। सुरुवातीला निकृष्ट बियाणांमुळे अनेक ठिकाणी उगवण कमी झाली, त्यानंतर दुबार पेरणीचा फटका बसला आणि आता किडीच्या हल्ल्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। पावसाअभावी पिकांची वाढ आधीच खुंटलेली असताना वानुकीड सोयाबीनची पाने आणि देठ पोखरत असल्यानं झाडे दिवसेंदिवस निकामी होत आहेत। त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून हंगामाच्या सुरुवातीपासूनच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी आणखी गंभीर बनल्या आहेत। शेतीवर वाढता खर्च आणि घटते उत्पादन यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त पिकांचं पंचनामे करण्याची व योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। तसेच कृषी विभागानं त्वरित शेतात पाहणी करून वानू किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना व तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर सातत्यानं लक्ष ठेवून आहे।